तू अंगावर इलय ना माझ्या? हा अजिबात नाही, येऊच येत नाही तर तुझा नको शेक हँड वगैरे काय नको मला. शेक हँड करू घे आता. फायनली प्लेजर ढकलत मुंबईकर चाललो. हे आता तुम्ही जे गाव बघताय या गावाचं नाव आहे आजगाव. सावंतवाडी तालुक्यातील हे आजगाव असं त्या गावाचं नाव आहे. काय रे माका माझ्या भुकतय ना तू? हा चावू गेले ना माका? हा माका हळूहळू हो करतोय, माका बघून घेणं नाही. तुका काय खाऊक देऊच येत नाही आता. बघित राहू तू समजला. बघू नको असा रागानी. तू येऊ नको माझ्याकडे. चल येऊ गेले आता तुका घेऊच येत नाही मी. अजिबात नाही, येऊच येत नाही तर तुझा नको शेक हँड वगैरे काय नको मला. शेक हँड करू घे आता. तुका आता बिस्किट देऊच येत नाही. बघित राहू सगळा कळता तुका माका माहित आहे. तू अंगावर इलय ना माझ्या? हा चल बाय बाय, आम्ही जातो फिरक. हल्लीच्या काळात जेव्हा आपण गावी जातो तेव्हा आपल्याला भटकाभटकी करण्यासाठी गरज लागते बाईकची. तर मी जात आहे आजगाव नावाच्या गावात माझ्या मित्राच्या घरी, कारण माझी बाईक त्याच्या घरी गेल्या 2 वर्षापासून पडून आहे. अरे बाबा 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 माझ्या शिरा मारल्यान हरण गाडी यायची वाट लायल्यान सगळी. शे काय केल्यान गाडीचा. सीट फाटली सगळा गेला. सीट फाटली, ब्रेक गेले, सगळा गेला. आता काय चालू ही सगळी वाट लागली. भारी आहे गुगल पिक्सेल. सगळं चांगलं 10 दिवसात एकदा तरी चाले मरे गाडी. हम ये गाड़ी नहीं चलाएगा, हमको ब्रांडेड गाड़ी चाहिए. फायनली प्लेजर ढकलत मुंबईकर चाललो. चल चल तर गेल्या 1.5 वर्षापासून माझी ही बाईक माझ्या त्या मित्राच्या घरी अशीच पडून होती. तर आता ह्याचा मेन इंजिन फेल झालाय, ह्याचे ब्रेक्स लायनर टोटली गेले आहेत. आम्ही ही गाडी आता घेऊन चाललो आहोत एका गॅरेजवाल्याकडे आणि आता तिथे गेल्यावरच कळेल की नक्की काय आहे. तर मी अजून एका माझ्या मित्राला रिक्वेस्ट केली की माझी ही बाईक गॅरेजमध्ये पोहोचवण्यासाठी माझी हेल्प करशील का. तर त्यांनी टोचन देऊन अशा प्रकारे माझी हेल्प केली आणि ही बाईक आम्ही पोहोचवली गॅरेजमध्ये. तर आता तुम्ही बघितला ती ब्लॅक कलरची जी प्लेजर होती बाईक. गाड्यांचा आवाज येतोय. तर जी प्लेजर बाईक होती ती मी रिपेअर करण्यासाठी दिली आहे. त्या दादाने मला सांगितलं की हे सगळं मी तुझी बाईक ओपन करून बघतो, त्याचा खर्च किती होईल ते सांगेन. 2021ला ती मी घेतली होती विकत, एक साधारण 14-15 हजाराला काहीतरी. त्याने त्या गाडीवर लक्ष देऊकच नाही. ती गाडी पावसात चढत रवली, त्यानंतर त्यांनी भुतूर पण ठेवले, पण त्या गाडीचा काय धडकत होऊक नाही. त्यांनी कधी ती चालवूक नाही, कंडिशनमध्ये ठेवूक नाही, रनिंगमध्ये ठेवूक नाही. आणि आता ती गाडी सगळं इंजन त्याचं तसं ठप्प पडलं आहे, बॅटरी गेली आहे. हे आता तुम्ही जे गाव बघताय या गावाचं नाव आहे आजगाव. सावंतवाडी तालुक्यातील हे आजगाव असं त्या गावाचं नाव आहे. बऱ्याच लोकांना असं वाटतं की कोकणामध्ये इंग्लिश मिडियमचे स्कूल नाहीत,
पण हे समोर तुम्ही बघताय विद्या संकुल, विद्या विकास अध्यापक विद्यालय, विद्या विहार इंग्लिश स्कूल. तर ही एक स्कूल आहे आणि ही इंग्लिश स्कूल आहे. गेले कित्येक वर्ष मी ही शाळा पाहतोय आणि याचं पण काही थोडं कन्स्ट्रक्शन आतमध्ये चालू आहे. घरी परतण्यासाठी माझ्याकडे कोणत्याही प्रकारची बाईक नव्हती. आपल्या कोकणचा लाल डबा लाल परी ती पण 1 तासानंतर येणार होती, म्हणून मी कॉल केला माझ्या या पुतण्याला. याचं नाव आहे मयूर केरकर. आम्हाला घ्यायला आलाय आणि आता आम्ही दोघं मिळून जाणार आहोत आमच्या घरी. तुला नाही देणार, माझ्या अंगावर येईल ना तू. तुका देऊच येत नाही मी. चल, माझ्या अंगावर येईल ना तू. माझ्या अंगावर येईल ना तू भोग भोग करून. हा हा माझ्या अंगावर येईल ना तू. चल टाटा, जातोय मी. बाय. कळतात तुका सगळा कळतात. काय रे, आता टोपी घातले, गॉगल घातले तरी ओळखतय मग तू. हा आता कधी ओरड तू माझ्यावर, तुका दाखवते मग. ए शाण्या, आता ना ओरड तू माझ्यावर, समजला ना. दाखवते जर इलो अंगावर माझ्या घपकन. माझ्या पण इलेला एकदा. हाय आमचा नानू, कॅमेरामॅन आमचा मयूर केरकर. तर जेव्हा पण तुम्ही गावात जाल तेव्हा 2 व्हीलर इज टोटली कंपल्सरी. घेतो छोटीशी विश्रांती. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.